गुड मॉर्निंग. सर्व्हिस मार्केटिंगच्या लेक्चर मध्ये आज सर्वांचं स्वागत. आपण लास्ट युनिट पर्यंत आलोय. जवळपास आपला हाफ युनिट झालेला आहे सर्व्हिस मार्केटिंगच्या. यामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी स्टडी केल्यात आपण त्याचा आपल्या भविष्यात 100% तुम्हाला उपयोग होणार आहे. कारण कोणी यापैकी कोणीतरी बिझनेस 100% करणार आहे. काही लोकांचे ऑलरेडी घरचे स्वतःचे बिझनेस आहेत. त्या सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्ही स्वतःच्या बिझनेस मध्ये यूज करू शकता. सर्व्हिस मार्केटिंग स्ट्रॅटेजीज काय आहेत किंवा जे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, तुम्ही कुठल्या टाईपच्या सर्व्हिसेस देताय, त्यामध्ये ट्रेंड्स कुठले आहेत. तर हेल्थ केअर सेक्टरचे आपण ट्रेंड्स पाहिले होते मागच्या याच्यामध्ये. टुरिझमचे ट्रेंड्स कुठले आहेत, टुरिझमची जर सर्व्हिस असेल तर आता मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड आहे त्याच्या रिलेटेड, किंवा हॉस्पिटॅलिटी रिलेटेड काय ट्रेंड असेल. तर या पद्धतीने आपण स्टडी 1 बाय 1 करतो. ट्रान्सनॅशनल स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्याचे एलिमेंट्स कुठले आहेत, किंवा ग्लोबल स्ट्रॅटेजीज म्हणजे नक्की काय असतं सर्व्हिस मार्केटिंग मध्ये, त्याचे ऍडव्हान्टेज आपण स्टडी केले. तर या पद्धतीने आपण आता हेल्थ केअर सेक्टर पर्यंत आलेलो आहोत. लेटेस्ट ट्रेंड मध्ये आपण टेलिमेडिसिन टेक्नॉलॉजी, त्यानंतर पेशंट रिमोट मॉनिटरिंग, अशा पद्धतीने भरपूर सारे ट्रेंड स्टडी केले. त्यामध्ये प्रायव्हेट पार्टनरशिप PPP हा एक पार्ट आपण स्टडी केला, जो तुमच्या समोर इथे दिसतोय तुम्हाला. यामध्ये आता जे काही हेल्थ केअर सेक्टर आहे तर त्याला अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत. अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय असतं, तर आपल्याला जिथे आपला बिझनेस वाढवण्यासाठी काही चान्स मिळतो. अपॉर्च्युनिटीज म्हणजे काय की हेल्थ केअर सेक्टरला आणखी कुठल्या अपॉर्च्युनिटीज यामध्ये मिळू शकतात. आतापर्यंत जी काही डेव्हलपमेंट त्यांनी केलेली आहे त्यानुसार आता पुढच्या भविष्यामध्ये ते काय डेव्हलप करू शकतात, त्यासाठी कुठले पॉइंट्स आहेत. तर सगळ्यात मेन अपॉर्च्युनिटी कुठे आहे तर पॉप्युलेशन. इंडियाचा जर विचार केला तर त्यांनी इथे पर्सेंटेज दिलेले आहे की एक्झॅक्टली किती पॉप्युलेशन आहे, किंवा 15 up to 64 एजचा जे काही कस्टमर्स आहेत तर ते किती अवेलेबल आहेत, आणि त्यातून अर्निंग करणारे पॉप्युलेशन जे आहे ते ऍक्टिव्ह पॉप्युलेशन आपल्याकडे खूप जास्त आहे. मग अशा केसमध्ये हेल्थ केअर इन्शुरन्स इंडस्ट्री काय करते, विच विल मेक हेल्थ केअर असेसिबल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम टू मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन. पॉप्युलेशनचं हे बेनिफिट आहे की अर्निंग करणारं पॉप्युलेशन आहे, ऍक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. तर अशा केसमध्ये आपल्याला त्याचा वापर करून घेता येऊ शकतो, किंवा त्यांना हेल्थ केअरच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यासाठी त्यांना मोटिवेट केलं जाऊ शकतं. ओके ना. दिस विल लीड टू इन्क्रीज डिमांड फॉर गुड क्वालिटी हेल्थ केअर इव्हन ॲट प्रीमियम. म्हणजे त्यांच्यासाठी काही स्कीम्स आणा, त्यांच्यासाठी काही ऑफर्स प्रोव्हाइड करा की ज्यामुळे जास्तीत जास्त ते हेल्थ रिलेटेड कॉन्शियस होतील, किंवा त्या सर्व्हिसेस घेण्यासाठी त्यांचं माइंड सेट होईल. यामध्ये इन्शुरन्स हा पार्ट दिला की इट इज एस्टिमेटेड दॅट द पेनिट्रेशन ऑफ हेल्थ इन्शुरन्स इन इंडिया इज ओनली 2% ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे आतापर्यंतचा जर विचार केला तर तुम्हाला एक लक्षात येईल की जी पॉप्युलेशन आहे ऍक्च्युअली खूप जास्तीची पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, पण तरी सुद्धा सगळेच कस्टमर त्या सर्व्हिसेस घेतात असं नाहीये. मग हेल्थ रिलेटेड इन्शुरन्स पॉलिसी जर घ्यायची असेल तर किती पर्सेंट लोक घेतात, तर फक्त 2% लोकच घेतात. मग एवढ्या पॉप्युलेशन आपल्याला ही एक अपॉर्च्युनिटी की बाकीच्या लोकांना आपण कसं रेडी करू शकतो. इज दॅट क्लिअर ना. कारण की आपल्याला जर आपण एफर्ट्स घेणं मार्केटमध्ये खूप गरजेचं आहे, आपल्या सर्व्हिस बद्दल अवेअरनेस देणं खूप गरजेचं आहे. सो मग आपल्याला जर मार्केटमध्ये एंट्री करायची असेल तर पुढच्या 5 वर्षासाठीचा प्लॅन त्यांनी बनवला. However, this figure is expected to rise the penetration of almost 20% in the next 5 years. Keeping in mind the high growth seen in disposable income of the Indian families. म्हणजे आपल्याला ज्या काही इंडियन फॅमिलीज आहेत किंवा इंडियामधले जे काही स्ट्रक्चर आहे फॅमिली स्ट्रक्चर, तर त्यामध्ये ग्रोथ करणं, आपल्याला इन्कम मध्ये ग्रोथ जी काही आहे त्यानुसार त्यांचा हेल्थ रिलेटेड कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट ते लोक करतील, त्याचं अट्रॅक्शन कसं त्यांना वाटेल, त्यांना सेफ्टी सिक्युरिटी कशी प्रोव्हाइड केली जाऊ शकते, याचा विचार आपण इथे करणं गरजेचं आहे. येणाऱ्या पुढच्या फ्युचरसाठी आपण त्या पद्धतीचे प्लॅन्स तयार करणं गरजेचं आहे. दो दिस फिगर इज द कंट्रीज ॲव्हरेज अँड द पर्सेंटेज ऑफ इन्शुर्ड व्हिजिटिंग अर्बन प्रायव्हेट सेटअप्स इवन नाव इज इन द रेंज ऑफ 20 up to 60% ऑफ द हॉस्पिटल ऍडमिशन्स. म्हणजे
आता हॉस्पिटलच्या सर्व्हिस घेणाऱ्यांची संख्या किती आहे, रेंज कशी आहे, प्रायव्हेट सेटअप कसा आहे, त्यानुसार आपल्याला काय करायचंय की हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही ऍडमिट होताय तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज तुम्हाला ऑलवेज दे आर हेल्पफुल फॉर देम. म्हणजे तुम्हाला जर त्याचं इम्पॉर्टन्स सांगितलं गेलं तर कदाचित तुम्ही काय व्हाल, अवेअर व्हाल आणि त्या पद्धतीच्या सर्व्हिसेस घ्याल. ओके ना. आता यामध्ये सेकंड थिंग सांगितली त्यांनी हेल्थ केअर मध्ये पॉप्युलेशन मध्ये काय सांगितलं बघा, बेटर गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम सरफेसिंग फॉर द पुअर. म्हणजे पुअर पर्सन्स जे आहेत गव्हर्नमेंट काय स्कीम्स देतं. एक्सलंट एक्झाम्पल बिंग अँड आरोग्यश्री, नॅशनल रूरल हेल्थ मिशन अँड काइंड्स अँड द अनकीप ऑफ द पुअर इज ऑल्सो नॉट लेफ्ट बिहाइंड. म्हणजे इथे आपल्याला हेल्थ मिशन किंवा नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या थ्रू काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या गेल्या की ज्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजलं. पुअर पर्सन जे आहेत त्यांच्याकडे तेवढा सोर्स नसेल की ते त्या सर्व्हिसेस घेऊ शकतील किंवा इन्शुरन्स पॉलिसीज घेऊ शकतील, तर गव्हर्नमेंट स्कीम प्रोव्हाइड करतं त्यांना आणि त्या पद्धतीने आपली हेल्थ कशी बेस्ट राहील किंवा इंडियामधली कंडिशन, एन्व्हायरमेंट कसं स्टेबल राहील याचा विचार केला जातो. तुम्हाला माहितीये की हा कोविड-19 मुळे आपण किती त्रासलेलो आहोत. सध्याची जी कंडिशन आहे ती खूपच तशी खराब आहे की ज्यामुळे आपली ग्रोथ जी आहे ती थांबली कुठेतरी एका स्टेजला जाऊन. तर हे सगळं होऊ नये म्हणून गव्हर्नमेंट पण स्कीम्स प्रोव्हाइड करतं. गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटीज पुअर पर्सन साठी असतात. तसंच आता त्यांनी कंपॅरेटिव्ह लो कॉस्ट अँड मेडिकल टुरिझम ही एक अपॉर्च्युनिटी सांगितली की कंपॅरेटिव्ह लो कॉस्ट म्हणजे काय की as per industry studies almost 5 million foreigners had availed treatment in Indian healthcare setups by 2008. म्हणजे काय की ट्रीटमेंट साठी फॉरेनर्स कशा पद्धतीने इंडियामध्ये सेटअप तयार करतायत किंवा हेल्थ केअरचा सेटअप त्यांचा 2008 मध्ये कशा पद्धतीने होता. 5 मिलियन फॉरेनर्स त्यासाठी इंटरेस्टेड होते. विथ सर्जिकल कॉस्ट ऑलमोस्ट 1/10 इन वेस्टर्न वर्ल्ड, द एस्टिमेटेड $15 billion मेडिकल टुरिझम इंडस्ट्री विल ओनली ग्रो फर्दर. म्हणजे मेडिकल टुरिझम सध्या कशा पद्धतीने ग्रोथ स्टेजला आहे आणि वेस्टर्न वर्ल्ड मध्ये सर्जिकल कॉस्ट कशा पद्धतीने 1/10 इन वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे काय की त्यापेक्षा किती कॉस्ट कमी आहे बाहेरच्या जर कंट्रीचा विचार केला तर ऍज कम्पेअर टू आवर कंट्री. तर मग त्यामुळे तुम्हाला इथे कंपॅरेटिव्ह लो कॉस्ट ठेवणं गरजेचं आहे. बाहेरच्या कंट्रीमध्ये एखादं जर ट्रीटमेंट तुम्ही घेता त्यासाठी येणारी कॉस्ट किती आहे आणि आपल्याकडे येणारी कॉस्ट किती आहे, अशा पद्धतीने आपली कॉस्ट ही जर लो असेल तर कदाचित ही एक अपॉर्च्युनिटी असेल हेल्थ केअर सेक्टरसाठी की ज्यामुळे जास्तीत जास्त पर्सन्स किंवा कस्टमर्स ती सर्व्हिस घेऊ शकतात. This has led to the creation of health cities and medical tourism hub, now with immense support of the Indian Tourism Ministry and its dedicated medical arm. The medical tourism industry in India will grow leaps and bounds. म्हणजे अशा पद्धतीने त्याची ग्रोथ सुरू आहे. इंडियन टुरिझम मिनिस्ट्री डेडिकेटेड मेडिकल आर्म म्हणजे काय की डेडिकेटेड वर्क ते करतात यासाठी की हेल्थ केअर सेक्टर कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलपमेंट त्यामध्ये करता येईल. बजेटरी इन्सेंटिव्ह आणि पीपीपी म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिप हा जो पार्ट आपण स्टडी केला की हा एक ट्रेंड आहे हेल्थ केअर सेक्टरचा. तर बजेटरी इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करा म्हणजे काय की फायनान्स मिनिस्ट्री जी आहे हेल्थ केअर सेक्टरसाठी जो काही फायनान्स प्रोव्हाइड केला जातो तर त्यामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे की एक तर प्रायव्हेट पार्टनरशिप हा एक पार्ट येतो किंवा इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करणं ज्याच्यामुळे काय होईल की कॉस्ट रिड्यूस केली जाईल किंवा क्वालिटी हेल्थ केअर म्हणजे क्वालिटी त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशा पद्धतीने काय होईल की जास्तीत जास्त कंट्रीमध्ये जेवढे जास्तीत जास्त कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत आपण ह्या सर्व्हिसेस पोहोचू शकतो. इज दॅट क्लिअर? बँकिंग सेक्टर हा पुढचा आपला सेक्टर स्टडीसाठी आहे. टुरिझम सेक्टर आपण स्टडी केला, हेल्थ केअर सेक्टर स्टडी केला. आता बँकिंग सेक्टरची पोझिशन काय आहे एक्झॅक्टली बघा की इथे त्यांनी सांगितलंय बँक plays an important role in the economic development of developing countries. आता डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये आपली इंडिया पण येते. मग आपल्या ह्या डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्यासाठी हा सेक्टर जास्तीत जास्त काय आहे इम्पॉर्टंट रोल आहे त्या सेक्टरचा, बँकिंग सेक्टरचा. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स इन्व्हेस्टमेंट इन व्हेरियस सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी.
and the banks collect savings for investment in various projects. म्हणजे काय केलं जातं की इन्व्हेस्टमेंट केली जाते वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये आणि बँक काय करतं की अशा सेव्हिंग्स काय करतात ते त्यांच्याकडे ठेवतात किंवा इन्व्हेस्टमेंट त्या पद्धतीने तिथे असेल त्या प्रोजेक्टला. तर नॉर्मल बँकिंग बँक्स परफॉर्म एजन्सी सर्व्हिसेस फॉर देअर कस्टमर्स. म्हणजे काय करतात ते की बँक सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करते, एजन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय की ते इनडायरेक्टली इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी कंट्रीला काय करतात, मदत करतात. अँड द परचेस अँड सेल सिक्युरिटीज शेअर्स मेक पेमेंट्स. म्हणजे काय की सेल सिक्युरिटी कशामुळे मिळते की शेअर्स आहेत किंवा पेमेंट्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी फंड्स अलोकेट करणं किंवा एनर्जी ऑफ बिझी पीपल्स म्हणजे जे पीपल्स यामध्ये बिझनेस मध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा कुठल्या एका बिझनेस साठी त्यांना फॅसिलिटीज अपेक्षित आहेत, फंड्स अलोकेट करू शकते बँक. तर अशा पद्धतीने जे काही इन्व्हेस्टमेंट आपण बँकेमध्ये करतो त्या पद्धतीने बँक सुद्धा सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करते. बँक अरेंजेस फॉरेन एक्सचेंज फॉर द बिझनेस ट्रान्झॅक्शन विथ अदर कंट्रीज. फॉरेन एक्सचेंज सुद्धा बँके थ्रूच करतो आपण. म्हणजे आपल्याकडे जे मनी म्हणजे पैसे जे आहेत ते डॉलर मध्ये कन्वर्ट करणं किंवा डॉलर मधून इकडे कन्वर्ट करणं, आपले जे काही प्रोव्हिजन आहे एक्सचेंजची त्या पद्धतीने ते एक्सचेंजिंग करण्याचं काम सुद्धा बँक करते. बँकिंग सेक्टर आर नॉट सिम्पली कलेक्टिंग फंड्स बट ऑल्सो सर्व ॲज अ गाईड टू द कस्टमर अबाउट द इन्व्हेस्टमेंट ऑफ देअर मनी. म्हणजे बँक काय करते की बँकेचे खूप सारे हे आहेत बघा की इन्व्हेस्टमेंटच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्या तुम्ही कशा पद्धतीने गुंतवणूक केली म्हणजे तुम्हाला रिटर्न्स काय मिळतील. सपोज फिक्स डिपॉझिट मध्ये तुम्ही जर पैसे ठेवले तर त्यानंतर रिटर्न तुम्हाला कशा पद्धतीने, त्याचा व्याजदर कसा असेल, या पद्धतीच्या भरपूर साऱ्या फॅसिलिटीज त्यांच्याकडे आहेत. पण मग त्याचं फक्त ती फंड अलोकेट करणार नाहीये बँक, तर ती काय करेल तुम्हाला गाईड सुद्धा करेल की तुमच्यासाठी बेस्ट पॉलिसी कुठली आहे, तुम्ही पर मंथ किंवा पर इयर कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे तुम्हाला रिटर्न्स कसे मिळतात, ह्या रिलेटेड सुद्धा नॉलेज तुम्हाला ही बँक प्रोव्हाइड करते. ओके. यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली बघा, बँक ऑफर सो मेनी चेंजेस टू ऍक्सेस देअर बँकिंग अँड अदर सर्व्हिसेस. म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे सहजासहजी तुम्हाला वापरता याव्यात ज्या काही फॅसिलिटीज आहेत. मला अवेअरनेसच नसेल त्या सर्व्हिस बद्दल, काही नॉलेज नसेल तर मी तिथपर्यंत पोहोचणारच नाही. तर बँक काय करते की ऍक्सेस प्रोव्हाइड करते. म्हणजे काय की बँक त्या पद्धतीचे नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा करते, ज्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा इंडियन इकॉनॉमीवर होतो आणि त्यामुळे आपण याचा बँकिंग सेक्टरचा फार जवळून विचार करणं खूप गरजेचं आहे. सो रिसेंट ट्रेंड्स इन बँकिंग. आता बँक कुठले ट्रेंड्स, बँकेमध्ये कुठले नवीन ट्रेंड आलेले आहेत, तर एटीएम मशीन जे आहे ते आपल्याला कुठली सर्व्हिस प्रोव्हाइड करतं, तर 24 आवर सर्व्हिस किंवा 7 डे सर्व्हिस. म्हणजे काय की एव्हरी टाइम दॅट विल बी अवेलेबल फॉर कस्टमर. म्हणजे काय की हे एटीएम जे आहे त्यासाठी तुम्हाला पर्सनली बँकेमधून पैसे काढायचे असतील तर तुम्हाला पर्सनली तेवढा वेळ द्यावा लागत होता. पण हे मशीन जेव्हापासून आले, हा जो नवीन ट्रेंड मार्केटमध्ये आला, बँकेने हा जो काही ट्रेंड दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ वाचवता येतो जेव्हा पाहिजे तेव्हा, आणि जेव्हा ज्या प्लेसला अपेक्षित असेल त्या प्लेसला तुम्ही काय करू शकता, विड्रॉवल करू शकता. त्यानंतर सेकंड आहे टेलिबँकिंग. टेलिबँकिंग फॅसिलिटेट्स the customer to do entire non-cash related banking on telephone. म्हणजे टेलिफोन थ्रू नॉन कॅश जे काही हे आहे ट्रान्झॅक्शन आहे तर ते केलं जातं. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा की ऑटोमॅटिक व्हॉइस रेकॉर्डर यूज केले जातात. अंडर दिस ऑटोमॅटिक व्हॉइस रेकॉर्डर इज यूज फॉर सिम्पलर क्वेरीज अँड ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे या व्हॉइस रेकॉर्डर थ्रू तुम्ही काय करू शकता की तुमच्या ज्या क्वेरीज आहेत ऍज अ कस्टमर बँकेला पाठवू शकता आणि त्यानुसार ट्रान्झॅक्शन केलं जातं. म्हणजे टेली बँकिंग अशा पद्धतीने चालतं. मॅन फोन्स टर्मिनल्स आर यूज. म्हणजे इथे तुम्हाला एक ठराविक मुदतीसाठी जर काही ट्रान्झॅक्शन करायचे असतील, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्या रिलेटेड सुद्धा ही टेली बँकिंग काय करते, तुम्हाला मदत करते. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस ECS हा जो पार्ट आहे त्यामध्ये काय सांगितलंय, इट इज अ रिटेल पेमेंट सिस्टम दॅट कॅन बी यूज
to make a bulk payments of a similar nature, especially where each individual payment is of repetitive nature and of relatively smaller amount. This facility is meant for companies and government departments to receive large volumes of payments rather than for funds transferred by individuals. म्हणजे फंड ट्रान्सफर करण्यासाठी एक प्रकार इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस जे आहे हा सुद्धा एक नवीन ट्रेंड आहे. गव्हर्नमेंटचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे, गव्हर्नमेंट किंवा डिपार्टमेंट रिलेटेड जे काही अमाऊंट आहे, लार्ज व्हॉल्यूम ऑफ पेमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, ट्रान्झॅक्शन करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस मशीन जे आहे ते ती जी सर्व्हिस आहे इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसची ती बँक काय करते, प्रोव्हाइड करते. रिटेल पेमेंट सिस्टीम साठी या सर्व्हिसचा काय केला जातो, वापर केला जातो. बल्क पेमेंट्स म्हणजे काय की लार्ज क्वांटिटी मध्ये पेमेंट्स जेव्हा करायचे असतील तेव्हा तुम्हाला इथे किंवा त्यांनी सांगितलं रिपिटेटिव्ह नेचर ऑफ रिलेटिव्हली स्मॉलर अमाऊंट, म्हणजे रेग्युलर तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन साठी वापरायचं असेल तरी सुद्धा ही फॅसिलिटी तुम्हाला बँक प्रोव्हाइड करते. हा एक नवीन ट्रेंड आहे. इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. आता EFT काय आहे बघा. इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर मध्ये काय केलं जातं, इट इज अ सिस्टम वेअर बाय एनीवन हू वॉन्ट्स टू मेक अ पेमेंट टू अनदर पर्सन can approach his bank and make a cash payment or give instructions to transfer funds directly from his own account to the bank account of the receiver. Complete details such as receiver's name, bank account number, account type, savings or current account, bank name, city, branch name, etc. should be furnished to the bank at the time of requesting for such transfer so that the amount reaches the beneficiary's amount correctly and faster is the service provider. म्हणजे EFT सिस्टीम एक्झॅक्टली काय आपण बघू शकतो. आपल्याला पेमेंट करायचं आहे दुसऱ्या पर्सनला असेल, कंपनीला असेल, मग त्यावेळेस हे कॅश पेमेंट करताना काही इन्स्ट्रक्शन्स सुद्धा दिल्या जातात. इन्स्ट्रक्शन्स कशाशी रिलेटेड असतील, टू ट्रान्सफर फंड्स फ्रॉम हिज ओन अकाउंट, म्हणजे एक पर्सन जो आहे त्याच्या ओन अकाउंट वरून ते काय करतोय की सेंड करतोय ते पेमेंट, कॅश पेमेंट करणार आहे. मग त्यामध्ये तुमची कंप्लीट डिटेल्स जी काही रिसिव्हर आहे, ज्याला कोणाला अदर पर्सन आहे किंवा कंपनी आहे, तो जो रिसिव्हर आहे ज्याला तुम्ही ट्रान्सफर करणार आहात ते पेमेंट, तर त्याचं नेम किंवा त्याचे बँक अकाउंट नंबर, त्यांचा अकाउंट टाईप म्हणजे कुठलं सेव्हिंगचं अकाउंट आहे की करंट अकाउंट आहे, त्याच्या बँकेचं नाव किंवा सिटी ब्रांच नेम, अशा पद्धतीने त्याचे सर्व डिटेल्स काय करतील ते रिक्वेस्टिंग मध्ये असतील. आणि तुम्हाला त्या रिक्वेस्ट नुसार ते डिटेल्स मिळाले की त्या अकाउंटला तुम्ही काय करू शकता, फास्टली ट्रान्सफर करू शकता, पेमेंट कॅश पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सुद्धा हा सुद्धा एक नवीन बँकेचा ट्रेंड आहे. समजतंय ना, खूप साधं आहे, कदाचित हे सगळं तुम्ही यूज पण करत असाल. त्यामध्ये रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. आता रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट मध्ये काय सांगितलंय, इट ट्रान्सफर फंड्स फ्रॉम देअर अकाउंट टू द अकाउंट ऑफ अनदर बँक. म्हणजे दोन डिफरंट बँक्स आहेत, तुम्ही तुमच्या अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंटला दुसऱ्या बँकेच्या काय करू शकता, ट्रान्सफर करू शकता. RTGS सिस्टम इज मेन्शन अँड ऑपरेटेड बाय द RBI and provides a means of efficient and faster funds transfer among bank facilities their financial operations. म्हणजे तुमचे जेवढे काही ऑपरेशन्स आहेत, फायनान्शियल ऑपरेशन्स, त्यामध्ये फास्ट सर्व्हिस देण्याचं काम हे काय करतं, RBI करतं. RBI काय करतं, इफिशियंट सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करतं. ऍज द नेम सजेस्ट, फंड्स ट्रान्सफर बिटवीन बँक्स टेक्स प्लेस ऑन अ रिअल टाइम बेसिस. म्हणजे इथे जो टाइम पिरियड आहे तो खूपच कमी केलेला आहे. इथे फार विदिन सेकंड तुम्हाला काय होते ती सर्व्हिस मिळते. त्यामुळे ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन जास्त मिळतं RTGS मध्ये. And therefore money can reach the beneficiary instantaneously and the beneficiary's bank has the responsibility to credit the beneficiary's account within 2 hours. म्हणजे कशा पद्धतीने ते रिस्पॉन्सिबिलिटी पण घेतात, क्रेडिट कशा पद्धतीने करतात, ह्याही गोष्टी त्यांनी ह्या RTGS मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. याच्यामध्ये फार डिटेल जाण्याची गरज नाही बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल मला याचा खूप डिटेल स्टडी करायचा आहे, तुम्ही गुगल वरून करू शकता. पण एक्झाम साठी तुम्हाला ऍटलिस्ट ती सिस्टीम काय आहे ते फक्त थोडं एक्सप्लेन करायचंय. कारण ट्रेंड्स वर क्वेश्चन आला किंवा ऑपॉर्च्युनिटीज वर क्वेश्चन आला
तर तुम्हाला काय करायचंय की मिनिमम 7 ट्रेंड्स त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. फार डिटेल जाण्याची तशी गरज नाही. ओके ना. तर मग बँकिंगचा रिसेंट ट्रेंड कुठला आहे आणखी? पॉइंट ऑफ द सेल टर्मिनल. आता हा जो पॉइंट ऑफ द सेल टर्मिनल आहे, तर ह्यामध्ये आपण बऱ्याचदा हा जो काही पॉइंट ऑफ सेल टर्मिनल आहे हा आपणही यूज करू शकतो. जसं की पॉइंट ऑफ सेल टर्मिनल इज अ कॉम्प्युटर टर्मिनल दॅट इज लिंक ऑनलाइन टू द computerized customer information files in a bank and magnetically encoded plastic transaction card that identifies the customer to the computer during a transaction, and the customer account is debited and the retailer's account is credited by the computer for the amount of purchase. बँकेचं सिस्टीम कशी आहे बघा, लिंक ऑनलाइन टू द कम्प्युटराइज कस्टमर इन्फॉर्मेशन. तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवलेली असेल कम्प्युटरवर, बँकेचं जे काही अकाउंट आहे तिथे. आता इथे मॅग्नेटिक एन्कोड प्लास्टिक ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की तिथे कोडिंग सिस्टीम असेल, त्यामुळे काय होईल की ते कार्ड एंटर केलं की त्या कस्टमरची इन्फॉर्मेशन त्याला मिळते. तिथे आयडेंटिफाय केलं जातं कम्प्युटरवर की कुठला कस्टमर आहे, आणि ट्रान्झॅक्शनच्या वेळी काय केलं जातं, कस्टमर अकाउंट इज डेबिटेड म्हणजे कस्टमरच्या अकाउंटवरून रिटेलरच्या अकाउंटला ट्रान्झॅक्शन केलं जातं कम्प्युटरच्या थ्रू. लक्षात येते ना. म्हणजे हाय पॉइंट ऑफ सेल टर्मिनल आहे. हा पण नवीन ट्रेंड आहे यामधला. आता यामध्ये अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत बघा. अपॉर्च्युनिटीज मध्ये सांगितलं इंटरनेट बँकिंग आहे. दॅट इज द online finance will pick up and there will be increasing convergence in terms of product offering banking services. म्हणजे जे काही प्रोडक्ट्स तुम्ही मागवणार आहात तर त्यासाठी ऑनलाईन फायनान्स तुम्ही काय करू शकता, प्रोव्हाइड करू शकता. अशी ही सर्व्हिस आहे. तुम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस घेता की नाही, मग त्यामध्ये शेअर ट्रेडिंग आहे, इन्शुरन्स आहे, लोन फॅसिलिटी आहे, बेस्ड ऑन द डेटा वेअर हाऊसिंग अँड डेटा मायनिंग. आता यामध्ये सॉफ्टवेअर वापरलं जातं की ज्याच्या थ्रू काय करतात, कस्टमरचा पास्ट डेटा स्टडी केला जातो. म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन घेऊन मग ते काय करतात की प्रिडिक्शन करतात फ्युचर मध्ये. तर अशा पद्धतीने इथे जे काही तुमचं डेटा मायनिंग दिलंय की नाही हा पार्ट, तर ही टेक्नॉलॉजी इथे वापरली जाते इंटरनेट बँकिंग मध्ये. की तुमचा जर तो रेग्युलर कस्टमर असेल तर त्याचा डेटा तिथे पास्ट डेटा असेल, तर तुम्हाला त्याला कशा पद्धतीने सर्व्हिस द्यायची, तर ते आपण काय करू शकतो, ती पॉलिसी अप्लाय करू शकतो. समजतंय ना. म्हणजे डेटा मायनिंग किंवा डेटा वेअर हाऊसिंग अशा पद्धतीची सॉफ्टवेअर तिथे वापरलं जाईल, आणि सॉफ्टवेअर मध्ये तो डेटा तुम्हाला सापडेल आणि त्यामध्ये पुढचं फ्युचर जे आहे ते डिफाईन करता येतं. म्हणजे तुम्हाला ज्या प्रोडक्टच्या ऑफर्स तुम्ही घेणार आहात, ऑनलाईन सर्व्हिस घेणार आहात, तर त्यासाठी तुम्हाला पेमेंट कसं करायचं, तर त्यासाठी ही प्रोव्हिजन आहे इंटरनेट बँकिंगची. ओके ना. आता यांनी सांगितलंय की स्केलिंग कुड इन्क्लूड बँक्स लॉन्चिंग सेपरेट इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेस अपार्ट फ्रॉम ट्रॅडिशनल बँकिंग सर्व्हिसेस. म्हणजे ट्रॅडिशनल ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्या ज्या ह्या न्यू ट्रेंड वाल्या सर्व्हिसेस आहेत त्यांचं काय असणार आहे, एक सेपरेट लॉन्च केलेलं असेल बँकेने. सेपरेट इंटरनेट बँकिंगचं एक सेक्टर त्यांनी अवेलेबल केलेलं असेल. ज्यांना ट्रॅडिशनल सर्व्हिसेस घ्यायच्या त्यांनी ट्रॅडिशनल घ्या, ज्यांना इंटरनेट बँकिंगच्या थ्रू अशा पद्धतीने ऑफर्स घ्यायच्या असतील तर ते त्या पद्धतीने घेऊ शकतात. अशी प्रोव्हिजन इथे बँक सेक्टर मध्ये असेल. रिटेल लेंडिंग मध्ये काय दिलंय बघा, दॅट रिसेंटली बँक्स हॅव अडॉप्टेड कस्टमर सेगमेंटेशन which has helped in customizing their product folios well. Thus, retail lending has become a focus area, particularly in respect of financing of consumer durables, housing, automobiles. Retail lending has also helped in risk dispersal and in enhancing the earnings of bank with better recovery rates. म्हणजे काय केलं की बँकेनेच कस्टमर सेगमेंटेशन हा पार्ट जो आहे तर तो पार्ट स्वतः काय केलेला आहे, कस्टमाइज देअर प्रोडक्ट फोलिओज. म्हणजे काय की सेगमेंटेशन केल्यानंतर रिटेल लेंडिंग म्हणजे हा जो पार्ट येतो यामध्ये की रिटेलर्स जे आहेत तर ते काय करतात की कुठल्या पर्टिक्युलर एका रिस्पेक्ट ऑफ फायनान्सिंग कंझ्युमर ड्युरेबल्स म्हणजे एका पर्टिक्युलर प्रोडक्ट साठी किंवा हाऊसिंगची सर्व्हिस आहे, ऑटोमोबाईलच्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्यासाठी फायनान्सिंग जर तुम्ही करणार असाल, बरोबर ना, तर रिटेल लेंडिंग हॅज ऑल्सो हेल्प इन रिस्क डिस्पर्सल.
अँड इन एनहान्सिंग द अर्निंग्स ऑफ बँक्स. म्हणजे बँकेला यामध्ये प्रॉफिट का मिळतं, कारण ते त्या पद्धतीचं कस्टमरचं सेगमेंटेशन करतात. म्हणजे काय करतात की कुठला कस्टमर कुठल्या कॅटेगरीच्या सर्व्हिसेस घेणार आहे त्या पद्धतीने प्रोव्हिजन केली जाते आणि त्यांना तो फंड अलोकेट केला जातो. त्यामुळे रिटेलिंगचा जर बेनिफिट कोणाला होतो, बँकेला सुद्धा होतो आणि त्या पद्धतीने अर्निंग होतं बँकेचं. म्हणजे बेटर रिकव्हरी रेट्स त्यांना मिळू शकतात. रुरल एरिया कस्टमर्स. आता रुरल एरिया कस्टमर्स म्हणजे काय, तर यामध्ये हा एक नवीन ट्रेंड आहे. Contributing to 70% of the total population in India is largely untapped market for banking sector. म्हणजे आता अनटॅप मार्केट म्हणजे काय की अजूनपर्यंत त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेला नाही. रुरल एरिया जो आहे तर मोस्टली आपला जो कस्टमर आहे तो 70% कस्टमर हा रुरल एरियाशी रिलेटेड आहे. So in all urban areas banking services entered but only few big villages have the banks entered. म्हणजे फार अर्बन एरिया मधला जो कस्टमर आहे तो वेल नोन आहे त्या सर्व्हिसेस बद्दल किंवा त्यांना त्याची माहिती आहे. बट जो काही तुमचा रुरल एरिया आहे 70% कस्टमर तिथे आहे, तर यामध्ये फार पर्टिक्युलर असे काही बिग विलेजेस आहेत की जे काय करतात की तिथे बँक्स आहेत, म्हणजे ते ह्या सर्व्हिस घेऊ शकतात. सो दॅट द बँक्स मस्ट रीच इन द रिमेनिंग ऑल विलेजेस. म्हणजे बँकेने ही अपॉर्च्युनिटी घेणं खूप गरजेचं आहे की जास्तीत जास्त कस्टमरला त्या बँकेच्या सर्व्हिस अवेलेबल करा. अँड मेजॉरिटी ऑफ इंडियन स्टील लिव्हिंग इन रुरल एरियाज. म्हणजे रुरल एरियामध्ये राहणाऱ्यांची संख्या आजही खूप जास्त आहे. ओके, ऑफरिंग व्हेरियस चॅनल्स. आता ही जी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही वेगवेगळे चॅनल्स अवेलेबल करू शकता, ऍक्सेस देऊ शकता की ज्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, bank can offer so many channels to access their banking and other services such as ATM, local branches, telephone banking, video banking, etc. to increase the banking business. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सपोर्टर तयार करा. बँकेने अशा ऑफर्स ठेवल्या पाहिजे की जास्तीत जास्त रिसोर्सेस वापरून चॅनल्स वापरून तुम्ही टार्गेट करा कस्टमरला आणि ऑफर्स द्या की ज्याच्यामुळे काय होईल, कस्टमर तुम्हाला कनेक्ट होईल आणि त्या सर्व्हिसेस घेईल. ही एक अपॉर्च्युनिटी आहे, कारण पॉप्युलेशन आपण सुरुवातीलाच बघितलं की खूप जास्तीचे आहे. त्यामुळे हे सगळं करणं तुम्हाला इथे पॉसिबल आहे. गुड कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करा, हे तर सगळ्यात मेन आहे. कुठलीही सर्व्हिस असेल तर त्यामध्ये तुम्ही क्वालिटी सर्व्हिस देताय, त्यामध्ये परफॉर्मन्स बेस्ड आहे, कस्टमरच्या क्वेरीज तुम्ही सॉल्व्ह करताय, तर ऑब्विसली तुम्हाला ती एक अपॉर्च्युनिटी असते की जास्तीत जास्त कस्टमर रिपर्चेसिंग करू शकेल त्या कस्टमर सर्व्हिसचं. त्यानंतर इंडियन कस्टमर्स हा जो पार्ट सांगितलाय बघा, कन्झ्युमर गुड्स. इथे बिगेस्ट opportunity for the Indian banking sector today is the Indian customer. The Indian customer now seek to fulfill his lifestyle aspirations at a younger age with an optimal combination of equity and debt to finance consumption and asset creation. म्हणजे काय की इंडियन कस्टमर सध्या त्यांची लाईफस्टाईल त्यांनी एक्सप्लेन केली की तुम्हाला त्यामुळे अपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्हाला ड्रीम्स पाहणं वगैरे हा प्रकार खूप जास्त आहे की तुमचे काही ड्रीम्स आहेत ते तुम्हाला कम्प्लीट करायचे आणि यंग वन पॉप्युलेशन जास्त आहे. मग अशा वेळी त्यांना फायनान्स जर तुम्ही अलोकेट केलात, असा रिसोर्स तुम्ही त्यांना अवेलेबल केलात, तर काय होईल की त्यामुळे असेट क्रिएशन होईल आणि ही रिप्रेझेंट अक्रॉस सिटीज, टाउन्स अँड विलेजेस दॅट इज इन रुरल एरिया. म्हणजे ही जी काही तुम्ही फॅसिलिटी देणार आहात ती रुरल एरिया पर्यंत पण जाऊ देत, कारण तिथे 70% कस्टमर आपला असणार आहे. कन्झ्युमर गुड्स कंपनीज आर ऑलरेडी टॅपिंग दिस पोटेन्शियल. म्हणजे तुमचे जे काही गुड्स आहेत कंपनीचे, तर ते काय होतील की त्या पोटेन्शियल कस्टमर्स पर्यंत जातील. इट इज फॉर द बँक्स टू मेक द मोस्ट ऑफ द अपॉर्च्युनिटी टू डिलिव्हर सोल्युशन्स टू दिस मार्केट. म्हणजे बँक ह्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल करू शकतं. इंडियन बँकिंग सेक्टर जे आहे ते आपल्या इंडियन कस्टमरसाठी अशा पद्धतीने काय करू शकतं की फायनान्स अलोकेट करू शकतो आणि जास्तीत जास्त रुरल एरिया पर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे तुम्हाला कस्टमर अवेलेबल होईल. ओके ना, ही एक अपॉर्च्युनिटी आहे. अदर अपॉर्च्युनिटीज मध्ये काय सांगितलंय की फ्युचर साठी तुम्हाला बँकिंग सेक्टरला काय अपॉर्च्युनिटी. सो एक्झाम्पल इज दॅट टू एंटर न्यू बिझनेस अँड न्यू मार्केट्स, टू डेव्हलप अ न्यू ways of working.
म्हणजे आता सपोज तुम्हाला नवीन मार्केटमध्ये एंट्री करायची, नवीन कस्टमर सोबत जर कनेक्शन्स करायचे आहेत, सर्व्हिसचं अवेअरनेस आणायचं आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे की तुमचं वर्किंग वे जे आहे ते सुद्धा न्यू असले पाहिजे. म्हणजे बाकीचे जे कॉम्पिटिटर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात त्यापेक्षा तुमची काम करण्याची मेथड जर डिफरंट असेल, वर्किंग जे वेज आहेत ते न्यू असतील, तर कदाचित तुम्ही इफिशियन्सी त्यामुळे तुमची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करता येईल टू डिलिव्हर हाय लेवल ऑफ कस्टमर सर्व्हिसेस. कस्टमरला चेंज फार आवडतो किंवा नवीन काहीतरी अपेक्षित असतं, जे मार्केटमध्ये रुटीन मध्ये आहे तेच तेच त्यांना अपेक्षित नाही. त्यामुळे इथे तुम्ही काय करू शकता की अशा पद्धतीने कामाची मेथड बदलू शकता आणि कस्टमरला अट्रॅक्ट करू शकता. इथपर्यंत समजलं बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टर मध्ये आपण ऑपॉर्च्युनिटी स्टडी केल्या, त्यानंतर त्यांचे ट्रेंड स्टडी केले, बँकिंग सेक्टर कशा पद्धतीने पेमेंट करतं, त्या ट्रान्झॅक्शन्स कसे केले जातात याबद्दल तुम्हालाही माहिती आहे. हा सगळा जनरल टॉपिक आहे 4th युनिट मध्ये. जनरल नॉलेजच आहे एक प्रकारे, तुम्हाला जे माहिती आहे तेच सगळं आहे, पण तरी सुद्धा आपण थोडी थोडी त्याची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिता आलं पाहिजे. आता इन्शुरन्स सेक्टर कशा पद्धतीने काम करतं बघा. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच एक्सप्लेन केलं की इंडियन लाईफ इन्शुरन्स सेक्टर, आपण ज्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज वगैरे देतो, इट इज ग्रोविंग ॲट अ फास्टर रेट. This sun rising industry has given a platform for economic growth. इन्शुरन्स सेक्टर सध्या खूप फॉर्म मध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे इकॉनॉमिक ग्रोथ किंवा एम्प्लॉयमेंट खूप अवेलेबल होतोय. म्हणजे यामध्ये काम करणारे लोक खूप जास्त आहेत असं त्यांना सांगायचं. अँड द ग्रेट एक्सटेंट ऑफ इम्पॉर्टन्स रिअलाइज आफ्टर it has opened to the private players in the post liberalization period. म्हणजे लायबरलायझेशन जेव्हा झालं त्याच्यानंतरचा जो पिरियड त्यांनी एक्सप्लेन केला, तर त्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स इन्व्हॉल्व झाले. म्हणजे प्रायव्हेट पर्सन्स किंवा प्रायव्हेट सेक्टर्स त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि त्यामुळे कदाचित त्याची ग्रोथ खूप फास्ट होते आहे. विथ मेनी प्लेयर्स इन बिझनेस, the insurance regulatory and development authority came with innovative and constructive guidelines for both products and services. It was a period where companies were getting major revenue out of their flagship युनिट लिंक पॉलिसीज. म्हणजे काय की कस्टमरचे कुठलेही प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस आहेत, त्याचा इन्शुरन्स काढलाय का. आपण आता एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स असतील तर मोस्ट ऑफ देम, तुम्ही एखादी कार परचेस करताय तर त्याचा इन्शुरन्स काढलेला असेल तर कधीही तुम्ही अडचणीत येणार नाही आहात. म्हणजे काय की इथे हा जो पिरियड आला लायबरलायझेशन नंतर, तर याचं इम्पॉर्टन्स जे काही कस्टमर आहेत त्यांना समजलं आणि त्यामुळे कदाचित त्याची ग्रोथ फास्ट होते आहे. म्हणजे गाईडलाईन्स त्यांना तशा पद्धतीने दिल्या जातात, कुठल्या प्रोडक्टला कुठल्या टाईपचं इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे याचं तुम्हाला नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं आणि त्या पद्धतीने याची ग्रोथ होते. ड्युरिंग दॅट टाइम बोथ टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट नॉलेज वेअर द की टू सक्सेस. म्हणजे इथे टेक्नॉलॉजीचा पण वापर केला जातो. मला मॅक्झिमम कस्टमर पर्यंत पोहोचायचं आहे, ते नॉलेज प्रोव्हाइड करायचं आहे, तर मी टेक्नॉलॉजीच्या थ्रू काय करेल की जास्त कस्टमरला टार्गेट करेल आणि त्यांच्यापर्यंत जे काही नॉलेज आहे त्या इन्शुरन्स रिलेटेड किंवा त्या प्रोडक्ट्स रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड, ते मी पोहोचवण्याचा इथे प्रयत्न करेन. ओके ना. आता या इंडस्ट्री इन्शुरन्स सेक्टर जे आहे त्याचे सुद्धा काही ट्रेंड्स आहेत, जसे की आपण इथे स्टडी करू शकतो. Indians have always seen life insurance as a tax saving device. आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज कशासाठी घेतो, टॅक्स मधून वाचण्यासाठी, बरोबर ना. आपली मेंटॅलिटी किंवा टेंडन्सी कशी, आपण होम लोन सुद्धा घेतो की होम लोन असेल तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागत नाही किंवा काही पर्सेंट त्यामध्ये कमी पे करावं लागतं, असं काहीतरी सोल्युशन्स आहेत. आणि मग आपण काय करतो की मुद्दामून अशा पद्धतीच्या जे काही पॉलिसीज आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्याला काय करायचं आहे की त्यांच्या चॉईस मध्ये बदल करायचा आहे. त्यांना ऍक्च्युअली प्रायव्हेट सेक्टर जे आहे न्यू प्रोडक्ट जे तुम्हाला प्रोव्हाइड करतं किंवा चॉईसेस देतं, तर त्यामध्ये तुम्हाला एंटर होणं खूप गरजेचं आहे. त्या इन्शुरन्स पॉलिसी रिलेटेड तुम्हाला माहिती पूर्ण असणं खूप गरजेचं आहे. फक्त टॅक्स मधून पळवाट म्हणून आपण ती पॉलिसी घेणार आहोत का,
तर असं न करता आपल्याला प्रॉपर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कन्झ्युमर रिमेन्स द मोस्ट इम्पॉर्टंट सेंटर ऑफ द इन्शुरन्स सेक्टर. After the entry of foreign players, the industry is seeing a lot of competition and thus improvement of the customer service in the industry. म्हणजे काय झालं की इन्शुरन्स सेक्टर ज्या पद्धतीने काम करतंय तर त्यामध्ये एंट्री कोणाची झाली, फॉरेन प्लेयर्स म्हणजे फॉरेनर्सनी काय केलं की या इंडस्ट्रीमध्ये एंट्री केल्यामुळे इथे जास्त कॉम्पिटिशन वाढली आणि त्यामुळे आपल्याला ही जी कस्टमरची सर्व्हिस आहे ती आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. कारण जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा आपण काय करतो की जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं आपण कस्टमरला टार्गेट करू शकतो, माझी सर्व्हिस कशी बेस्ट आहे हे जर मला एक्सप्लेन करायचंय तर त्यासाठी त्यांच्यासाठी काही ऑफर्स ठेवाव्या लागतील, इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, सर्व्हिस क्वालिटी इम्प्रूव्ह करावी लागेल. आता पुन्हा क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची हे विचारू नका, त्यासाठी आपण 2-3 मॉडेल स्टडी केलेले आहेत आणि त्या पद्धतीने मॉडिफिकेशन इथं झालेलं आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये. फॉरेनर्समुळे असेल, कॉम्पिटिशनमुळे असेल, फॉरेन प्लेयर्स आर ब्रिंगिंग इन इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस इन सर्व्हिस थ्रू यूज ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजीज. म्हणजे ते काय करतात तर इंटरनॅशनल बेस्ट प्रॅक्टिसेस प्रोव्हाइड करतात सर्व्हिस थ्रू. म्हणजेच काय की ते टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करतात. टेक्नॉलॉजीमुळे काय होतं की कस्टमर अट्रॅक्ट होणं किंवा टार्गेट होणं पॉसिबल होतं इझिली. ओके ना. The insurance agents still remain the main source through which insurance products are sold. आता इन्शुरन्स रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत त्यासाठी ते कसे सेल केले जातात तर त्यासाठी आपण कुठला सोर्स वापरतो, इन्शुरन्स एजंट्सच्या थ्रू आपण काय करतो, परचेसिंग करतो. कन्सेप्ट इज व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड इन द कंट्री लाईक इंडिया. म्हणजे इन्शुरन्स मध्ये जे एजंट म्हणून काम करणार आहेत त्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन घेणं किंवा एखाद्या प्रोडक्ट परचेस करणं, सर्व्हिस घेणं अशा पद्धतीचे सध्या तरी प्रोव्हिजन आपल्याकडे आहे इंडियामध्ये. बट स्टील द इन्क्रीजिंग यूज ऑफ अदर सोर्सेस इज इम्परेटिव्ह. म्हणजे काय की आपण यामध्ये काही अदर सोर्सचाही वापर करणं आता सुरू केलाय की ज्याच्यामुळे आपण ह्या सर्व्हिसेस घेऊ शकतो. त्याला अत्यावश्यक सेवा असं पण म्हणू शकतो. इम्परेटिव्ह म्हणजे at the present the distribution channels that are available in the market are listed below. आता डिस्ट्रीब्युशनचे चॅनल्स फक्त एजंट राहिलेले नाहीत तर मग मार्केटमध्ये कोणाच्या थ्रू सेलिंग केलं जातं, हे जे इन्शुरन्स रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्याचं तर डायरेक्ट सेल सुद्धा केला जातो मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर. कॉर्पोरेट एजंट्स आहेत ते, त्यांचे स्वतःचे एजंट्स आहेत. ग्रुप सेलिंग केलं जातं, एका ग्रुपच्या थ्रू सुद्धा सेल केले जातात. हा एक डिस्ट्रीब्युशनचा चॅनल आहे. ब्रोकर्स आहेत किंवा बँक कॅश्युअरन्स म्हणजे काय की सेलिंग इन्शुरन्स प्रोडक्ट थ्रू बँक. आपण आधीच बँकिंग सेक्टर स्टडी केला की की बँकेच्या थ्रू सुद्धा ह्या इन्शुरन्स पॉलिसीज किंवा इन्शुरन्स सेक्टरचे जे काही मुवमेंट्स आहेत तर ह्या केल्या जाऊ शकतात. हे आपण आधीच्याही लेक्चरला पाहिलं. बँक कॅश्युअरन्स म्हणजे काय की हे जे काही इन्शुरन्स प्रोडक्ट आहेत, सेलिंग इन्शुरन्स प्रोडक्ट थ्रू bank. Customers have tremendous choice from a large variety of products from pure term insurance to unit linked investment products. म्हणजे यामध्ये काय सांगायचंय बघा, customers are offered unbundled products with a variety of benefits as riders from which they can choose. म्हणजे काय की सध्या मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट्स जास्त चालतात आणि जे ते चूज करतात तर असे अनबंडल प्रोडक्ट्स काय करतात किंवा व्हरायटी ऑफ बेनिफिट्स म्हणजे बेनिफिट्स मध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत, व्हरायटी बेनिफिट्स आहेत तर अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स ते चूज करतात. अँड मोर कस्टमर्स आर बाईंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस बेस्ड ऑन देअर ट्रू नीड्स. म्हणजे काय की काही लोकांना मार्केटमध्ये जो नवीन ट्रेंड येतो ते चूज करण्याची हॅबिट असते. काही लोक जे आहेत की त्यांची ओरिजिनल नीड काय आहे, not just traditional money back policies which is not considered very appropriate for long term protection. म्हणजे ट्रॅडिशनल मनी बॅक पॉलिसी काय होत्या किंवा तुम्ही जे इन्व्हेस्ट केलं तेच पुन्हा रिटर्न मिळणार असतील तर लॉंग टर्म साठी प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल का, किंवा सेव्हिंग्स कशा केल्या पाहिजे की लॉंग टर्म प्रोटेक्शन मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर इथे ट्रॅडिशनल वे सोडून मी काय केलं पाहिजे,
दुसऱ्या ज्या सेव्हिंग्ज आहेत, इन्व्हेस्टमेंटचे काही प्लॅन्स आहेत मार्केटमध्ये, त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी हॅज हेल्प a lot to insurer now policy procuring through online economical planning. आता यामध्ये तुम्हाला काय मेन्शन केलंय बघा, इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला हेल्प करतात. इन्शुरन्स मध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीने तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा ट्रेंड्स कुठले आहेत. तर इन्शुरर म्हणजे तुम्ही आहात, जे की तुम्ही पॉलिसी घेणार आहात ऍज अ कस्टमर. Now, policy procuring through online is economical plan, buying the same plan from agent. And the major problem is not getting the support from the agent for that policy. If there is a claim or maturity, the person has to keep direct contact with the company. जेव्हा तुम्ही एखादी पॉलिसी घेता की नाही, तर पॉलिसी जेव्हा मॅच्युरिटी लेवलला जाते, म्हणजेच तुम्हाला काही रिटर्न्स मिळणार असतात, पॉलिसी रिचेस ऑन मॅच्युरिटी, म्हणजेच काय झालं की ती पॉलिसी आता मॅच्युरिटीला गेली, म्हणजे तुम्हाला आता तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती परत रिटर्न मिळणार आहे. एखादी पॉलिसी संपली, मॅच्युअर झाली, मग त्या रिलेटेड तुम्हाला जेव्हा क्लेम करायचा आहे त्या पॉलिसी रिलेटेड, तर तुम्ही इथे फक्त एजंटची हेल्प घेऊन चालणार नाही. कधी कधी एजंट लोक तुम्हाला फसवू शकतात. त्यामुळे मॅच्युरिटी स्टेजला गेल्यानंतर त्या इन्शुरन्स पॉलिसी रिलेटेड कॉन्टॅक्ट तुम्ही डायरेक्टली त्या कंपनीला करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आता नाहीतर काय होतं की बऱ्याचदा तुम्ही फक्त एजंटचा सपोर्ट घेतला, एजंट प्रॉम्प्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा नसेल, तर डिले होईल तुम्हाला ते रिटर्न्स मिळण्यासाठी. ओके ना. सो फ्रॉम 2010 द नंबर ऑफ ऍडवायझर्स हॅव डिक्रीज इन द इंडस्ट्री. ऍडवायझर्स डिक्रीज झाले असं म्हणतायत 2010 पासून. म्हणजे इन्शुरन्स सेक्टर मध्ये जे काही तुम्हाला ऍडवाइस प्रोव्हाइड करणारे होते ते डिक्रीज झाले. द नंबर ऑफ एजंट्स डिक्लाइन also 29% from March 2010 to March 2013. म्हणजे गेल्या म्हणजे 2010 up to 2013 म्हणजे 3 वर्षामध्ये कुठल्या गोष्टी कमी होत गेल्या ते मेन्शन केले. इन्शुरन्स सेक्टर मध्ये जे ऍडवायझर्स होते ते कमी झाले, लेस झाले, किंवा तुमचे जे एजंट्स होते त्यांचंही पर्सेंटेज घसरलेलं आहे. ऑल्सो इट इज एक्सपेक्टेड दॅट मोर एजंट्स विल लिव्ह द इंडस्ट्री. म्हणजे आणखी काही एजंट सोडून जाण्याचे चान्सेस आहेत ही इंडस्ट्री. त्याचं रिझन काय? अंडर दिस सिच्युएशन क्लेम मॅनेजमेंट विल बी टफर फॉर द कंपनीज. म्हणजे आता काही क्लेम्स असतील तर त्याच्यावर काम करणं हे कंपनीला खूप हार्ड होते, कारण की जे ऍडवाइस देणारे होते किंवा जे एजंट्स लोक होते ज्यांच्या थ्रू तुम्ही बरेचसे ऑपरेशन्स करू शकत होता ते कमी होत जात आहेत, किंवा आणखी काही लोक कमी होण्याचे चान्सेस आहेत इन फ्युचर. So as people buy insurance because of the face value of agents, assistance of them is highly essential for good business. म्हणजे काय? फेस व्हॅल्यू ऑफ एजंट्स म्हणजे काय की एखाद्या वेळी तुम्ही ती सर्व्हिस जी आहे इन्शुरन्सची सर्व्हिस ती फक्त एजंट्सच्यामुळे घेतलेली असते, की त्या एजंट्स मध्ये तेवढं स्किल आहे. फेस व्हॅल्यू ऑफ एजंट्स म्हणजे ते तुम्हाला ऍश्युरिटी देतात कंपनीच्या थ्रू की तुम्ही ही जर पॉलिसी घेतली तर भविष्यामध्ये तुम्हाला काय फायदे होतील, बेनिफिट्स कौन से मिलने वाले फ्यूचर के लिए. तो ऐसे हालात में आपको गुड बिजनेस के लिए इस तरह के असिस्टेंट्स अवेलेबल करना बहुत जरूरी है. आपके पास एजेंट्स का होना, एडवाइजर का होना भी बहुत जरूरी है. ओके ना. So from the year 2013 it is very clear that the traditional plans have gained more weightage over ULRPA. मतलब क्या है कि जो एजेंट्स कम हो रहे, एडवाइजर्स कम हो रहे, तो यहाँ पे ये तो क्लियर हुआ कि ट्रेडिशनल प्लान्स क्या कर रहे हैं कि ज्यादा वेटेज ले रहे हैं. यहाँ पे ट्रेडिशनल जो इंश्योरेंस रिलेटेड प्लान्स है तो वो ज्यादा एक्टिव हो रहे. इस ट्रेडिशनल प्लान्स आर लॉन्ग टर्म प्रोडक्ट्स. इंश्योरर नीड टू फोकस मोर ऑन दिस. म्हणजे इन्शुरर म्हणजे कस्टमर जो आहे तो लॉंग टर्म प्रोडक्ट साठी किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी रेडी होतोय किंवा त्या पद्धतीच्या पॉलिसी जास्तीत जास्त घेतोय. कस्टमर रिटेन्शन अँड सर्व्हिसिंग इज द की टू रिमेन इन बिझनेस. कस्टमर जास्तीत जास्त मिळवणं आणि जास्तीत जास्त ह्या सर्व्हिसेस त्या कस्टमरला प्रोव्हाइड करणं यासाठी बिझनेसने विचार करणं खूप गरजेचं आहे. इफ इन न्यू पेन्शन प्लॅन कॅपिटल प्रोटेक्शन फीचर्स डिमांड मोर पॉलिसी सर्व्हिसिंग. म्हणजे आता पेन्शन प्लॅन साठी कुठल्या पॉलिसीज आहेत, त्याच्यासाठी त्याचे फीचर्स, प्रोटेक्शन फीचर्स काय आहे, डिमांड कशा पद्धतीने आहे आणि पॉलिसी कशा पद्धतीने सर्व्हिसिंग म्हणजे काय दिली जाते
तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतील. सो अबव ऑल पॉलिसी ऍडमिनिस्ट्रेशन इज द मोस्ट डिफिकल्ट एरिया टू प्रोव्हाइड कस्टमर सर्व्हिस. म्हणजे पॉलिसी ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे एखादी पॉलिसी घेणं किंवा एखाद्या कस्टमरला देणं आणि त्यानंतर त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, ह्या सगळ्या गोष्टी तशा आपण समजतो तेवढ्या इझी नाहीये. त्या हँडल करणं कस्टमरला, त्या पॉलिसी रिलेटेड नॉलेज देणं, लॉंग टर्म साठी त्याच्या सोबत आपण रिलेशन ठेवणं, हे सगळं तसं वाटतं तेवढं सोपं नाही. ओके ना. सो नाव लेट्स सी द एज्युकेशन सेक्टर. आता एज्युकेशन सेक्टर बाबतीत आपणच स्वतः त्यामध्ये काम करतोय. तुम्ही स्टुडंट म्हणून इथे आहात, मी टीचर म्हणून आहे. तर या एज्युकेशन सेक्टरची सध्याची कंडिशन काय आहे याचा जर विचार केला तर तुम्हाला यामध्ये नवीन आलेले ट्रेंड्स पण लक्षात येतील की कशा पद्धतीने आपण ऑनलाईन एज्युकेशन प्रोसेस स्टडी करतोय किंवा त्या ऑनलाईन एज्युकेशनचा आपण एक पार्ट आहोत. So once a time there was there when food, shelter and clothing form the basic needs of human beings. However, with the development in the industrial age, another important factor that got added up to the list of basic needs was education. म्हणजे प्रायमरी बेसिक नीड्स जशा आपल्या पूर्वी होत्या की फूड, क्लोथ आणि शेल्टर, तर त्या व्यतिरिक्त आणखी एक जी नीड आहे ती आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल एज. म्हणजे काय, इंडस्ट्रियलायझेशन जेव्हा झालं, ग्लोबलायझेशन झालं, तर या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्या लाईफस्टाईलवर असा झाला की जर एज्युकेशन नसेल तर तुम्ही झिरो आहात. एज्युकेशन शिवाय पर्याय नाही. म्हणजे बेसिक नीड मधलीच ही एक नीड आपली आता सध्या आहे. So currently one of the important industries worldwide is definitely the education industry, and it's through education only that transmission of tradition and culture, running of politics and economy is made possible. म्हणजे काय की एज्युकेशनमुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. एज्युकेशन जे नॉलेज प्रोव्हाइड करतं, एज्युकेशन मध्ये कुठलं नॉलेज आहे, जसं आपण आता वेगवेगळे सेक्टर स्टडी करतोय, ह्या सेक्टर मध्ये कशा प्रोव्हिजन्स आहेत, काय पॉलिसीज आहेत, ह्या अंडरस्टँड करायच्या असतील मला, किंवा बिझनेस रिलेटेड नॉलेज मला अपेक्षित असेल, एखाद्या कंट्रीचं कल्चर स्टडी करायचं असेल, पॉलिटिक्सचा स्टडी करायचं असेल, इकॉनॉमीशी रिलेटेड काही फॅक्ट्स अँड कंडिशन्स मला समजून घ्यायच्या असतील, तर हे सगळं एज्युकेशनच्या थ्रू नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं कस्टमरला. आणि त्यामुळे कस्टमर किंवा जनरल पीपल्स जे आहेत, पब्लिक जे आहे, ते अवेअर कशामुळे होतं तर ह्या एज्युकेशनमुळे. तर हे सगळंच्या सगळं नॉलेज आपल्याला एज्युकेशनमुळे मिळणार आहे. With number of educational options existing before the students at present, newer trends are seen to emerge in the field of education. आता कुठले न्यूअर ट्रेंड्स एंटर झाल्यात, दॅट हॅज एंटायरली चेंज द ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ एज्युकेशन. ट्रॅडिशनल सिस्टीम काय होती की गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन तुम्ही तिथे एज्युकेशन घेत होतात. अगदी तुम्ही रामायण महाभारत पाहिलं असेल तर पूर्वीचं एज्युकेशन सिस्टीम काय होती की एखादा गुरुचा आश्रम असायचा आणि तिथे विद्यार्थी काय तिथेच राहून तिथेच काम वगैरे सगळं त्या गुरुच्या घरामध्ये राहूनच तुम्हाला विद्या मिळत होती किंवा एज्युकेशन घेता येत होतं. तसं आता ही सिस्टीम पूर्णपणे बदललेली आहे. मेनी करियर अल्टरनेटिव्स विच वर प्रिव्हियसली नॉट रिगार्डेड ॲज इम्पॉर्टंट ऑर पॉप्युलर. सो हे जे काही एज्युकेशन आहे, करिअर ऑप्शन्स आहेत, त्या तुम्हाला एज्युकेशनमुळे कुठल्या कुठल्या फील्डमध्ये मिळतात बघा. की जसं एज्युकेशनमुळे तुम्ही काय काय करू शकता, रेडिओ मॅनेजमेंट, रेडिओ जॉकिंग, प्रोग्राम अँकरिंग, न्यूज रिपोर्टिंग, फॅशन डिझायनिंग, त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट, कंटेंट रायटिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे एच अँड एव्हरी सेक्टर तुमच्यासाठी ओपन आहे. एज्युकेशन मध्ये तुम्हाला कुठलं सेक्टर असं नाहीये की ज्याचं नॉलेज तुम्हाला एज्युकेशनच्या थ्रू मिळत नाही. म्हणजे ह्या करिअर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहेत थ्रू. सो दो मेनी ट्रेडिशनल कोर्सेस सच एज इंजिनिअरिंग अँड मेडिसिन आर स्टील इन हाय डिमांड. म्हणजे जसं की आपलं ड्रीम असतं बघा, बरेचशी मुलं जेव्हा सायन्सला वगैरे ऍडमिशन घेतात, 11वी-12वी मध्ये सायन्स करतात, तेव्हा आपलं ड्रीम असतं की मी या इंजिनिअरिंगला तरी जाईल किंवा मेडिसिन सेक्टर किंवा मेडिकल सेक्टरला जाईल. तर याची डिमांड आजही खूप जास्तीची आहे. पण याच्या व्यतिरिक्तही आणखी खूप सारे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला
ह्या एज्युकेशन सेक्टरने काय केलेले आहेत, अवेलेबल केलेले आहेत. जसं की आता new educational programs are emerging fast, thereby depicting the deviation from the older trends. म्हणजे एज्युकेशनल प्रोग्राम मुळे काय होतं की हे जे एज्युकेशनल प्रोग्राम्स घेतले जातात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड मध्ये बदल येतोय. डेव्हिएशन्स म्हणजे काय की चेंज होतं. ऑनलाईन एज्युकेशन हॅज बिकम अन इम्पॉर्टंट मोड ऑफ एज्युकेशन. आता हा जो मोड ऑनलाईन एज्युकेशनचा आहे याचे आपण फायदे आणि तोटे स्वतःवरून पण आपण एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे आता आपण जे एक्सपिरियन्स घेतोय त्या पद्धतीने आता हा कोर्सेस इन इंडिया आर गेटिंग व्हेरी एक्सपेन्सिव्ह. रेग्युलर कोर्सेस जे आहेत ते एक्सपेन्सिव्ह आहेत. हायली कॉम्पिटिटिव्ह. डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन इज फास्ट डेव्हलपिंग अँड अमेझिंग ऑप्शन्स फॉर स्टुडंट्स. स्टुडंट्सला ई लर्निंग ऑपॉर्च्युनिटी त्यामुळे इंडियामध्ये मिळाली. ई लर्निंगच्या थ्रू तुम्ही भरपूर सारे बुक्स किंवा यामध्ये त्यांनी डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्राम सांगितलाय की ज्या डिस्टन्सवर तुम्ही बाहेरून ज्या काही डिग्रीज घेता की नाही, डिस्टन्स प्रोग्राम मध्ये काय केलं जातं, इट कॅन सर्व वंडरफुली बाय ऑफरिंग चान्स ऑफ गेटिंग एज्युकेटेड. सपोज तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आणि डिस्टन्स एज्युकेशन जसं की तुम्ही यशवंतराव मुक्त विद्यापीठ वगैरे अशा पद्धतीने ऍडमिशन घेऊन सुद्धा आणखी पुढच्या डिग्रीज ज्या आहेत त्या घेऊ शकता. मग त्यामध्ये असे एज्युकेशन घेणारे किती पर्सेंट लोक आहेत त्याचा विचार केला जातो. डिस्टन्स लर्निंग कॅन बी अवेल थ्रू व्हेरियस टाइप्स सच एज पोस्टल करस्पॉन्डन्स प्रोग्राम. मग हे एज्युकेशन कसं कम्प्लीट करायचं, त्यासाठी कुठले प्रोग्राम्स अवेलेबल केले आहेत त्याचा आपण इथे विचार करू शकतो. पॉकेट पीसी, मोबाईल लर्निंग प्रोग्राम, इंटरॅक्टिव्ह सीडी रोम प्रोग्राम, टेलिकोर्सेस और ब्रॉडकास्ट कोर्सेस वाया टेलिव्हिजन और रेडिओ अँड मेनी. म्हणजे असे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल केले डिस्टन्स लर्निंग साठी की तुम्ही ह्या मीडियाचा वापर करून काय करू शकता, तुम्हाला जे अपेक्षित एज्युकेशन आहे, एक्सपेक्टेड एज्युकेशन है जो भी, तो आप ले सकते हैं. रिसेंट ट्रेंड्स एंड डेवलपमेंट्स इन एजुकेशन highlight the vital and silent role of education in effectively meeting the growing political and socio-economic challenges in the society. So recent trends जे आहेत त्याच्यामुळे काय झालंय की जो एज्युकेशनचा रोल आहे तो काय झाला, बदललाय थोडासा. जे काही पॉलिटिक्स मध्ये चेंजेस येत आहेत, सोशिओ इकॉनॉमिक चॅलेंजेस आहेत सोसायटी मधले, ते आपण सॉल्व्ह करू शकतो. एज्युकेशनमुळे तुम्हाला ह्या गोष्टींचं नॉलेज मिळतं. जसं तुम्ही सोशल मार्केटिंग शिकलात, मार्केटिंग सोशल मार्केटिंग करायचं असेल तर कुठले एथिक्स आपण फॉलो केले पाहिजेत हे एज्युकेशनमुळे आपल्याला समजतं, बरोबर की नाही. विथ द फास्ट डेव्हलपमेंट्स अँड मेनी व्हेरिएशन्स, conflicting trends can be noticed in the educational system in India. म्हणजे कॉन्फ्लिक्टिंग ट्रेंड्स कुठले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन्स वाढतात, कॉन्फ्लिक्ट्स तयार होतात किंवा व्हेरिएशन्स काय काय आहेत ते आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता पुन्हा एज्युकेशन पॉलिसी चेंज होते बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी 12th पर्यंत तुम्हाला काही नाही, म्हणजे 5th ला एक मला वाटतं तुमचं बोर्ड असेल, 8th ला असेल नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार, 10th आणि 12th तुमचं ते जे इम्पॉर्टन्स आता होतं ते त्यांनी काढलंय. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलंय की तुम्ही सेल्फ इंडिपेंडेंट बनावा, सगळेच नोकऱ्या शोधतात, मग एवढ्या नोकऱ्या नाही मिळाल्या की सुशिक्षित बेरोजगार होतात किंवा एम्प्लॉयमेंट अवेलेबल न झाल्यामुळे लोकांना ते एज्युकेशनचा जे काही पुस्तकी नॉलेज आहे त्याचा प्रॅक्टिकली काही उपयोग करता येत नाही. सो त्यांनी काय केलंय की तुमचे स्किल डेव्हलपमेंट सारखे जे काही सब्जेक्ट आहेत ते ऍड केलेत, ज्यामुळे तुम्ही 12th पर्यंत एखादं स्किल डेव्हलप करू शकता. एज्युकेशनची ही जी नवीन पॉलिसी आहे ती जेव्हा चालू होईल तिथून पुढे येणारी जी जनरेशन असेल ती सेल्फ इंडिपेंडेंट असेल. 12th नंतरही ते स्वतःचा एखादा व्यवसाय चालू करू शकतात. ज्या स्किल मध्ये ते डेव्हलप झालेले आहेत त्यानुसार ते करू शकतात. ज्यांना पुढे शिकण्याची इच्छा आहे ते पुढेही जाऊ शकतात. अशा पद्धतीने हे रिसेंट ट्रेंड्स आहेत ज्यामुळे तुम्हाला सिस्टीम कळते इंडियामध्ये सध्या काय सुरू आहे. आता त्यामध्ये मेजर कॉन्फ्लिक्टिंग ट्रेंड्स कुठले आहेत, कॉस्ट ऑफ एज्युकेशन. आता फॉर्मल एज्युकेशन जे घेतलं जातं इन्स्टिट्यूटच्या थ्रू तर त्याचे एक्सपेन्सेस खूप हाय असणार आहेत. ते अफोर्डेबल आहे, हाय एक्सपेन्सिव्ह आहे. Students can have an easy and cheap access to internet with the help of cyber cafes. सायबर कॅफेच्या थ्रू पण तुम्ही काय करू शकता, याची कॉस्ट कमी करू शकता. म्हणजे सायबर कॅफेच्या सर्व्हिसेस जर घेतल्या, इंटरनेट सारख्या सर्व्हिसेस घेतल्या
तर चीप याच्यामध्ये तुम्हाला त्या सर्व्हिसेस अवेलेबल होतात, ते नॉलेज तुम्ही मिळवू शकता. इंटरनेट होम कनेक्शन स्कीम्स अवेलेबल दीज डेज. इंटरनेट होम कनेक्शन मिळाल्यामुळे ही जी स्कीम आहे त्याच्यासोबत काही ना काही ऑफर्स आहेत आणि त्यामुळे तुम्ही ना ऑनलाईन एज्युकेशन पण काय करू शकता, कंटिन्युअसली घेऊ शकता, यामध्ये काही गॅप येत नाही, किंवा ई बुक वगैरे डाउनलोड करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट ई बुक्स अवेलेबल होतात. तिथे कॉस्ट कमी करण्याचा मोस्ट ऑफ द टाइम प्रयत्न केला जातोय. ऑनलाईन एज्युकेशन जे आहे ते अशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला देत आहे. Another differing trend can be traced in the methodology of education. आता वेगवेगळ्या ट्रेंड्स, आता कॉन्फ्लिक्टिंग ट्रेंड्स त्यांनी सांगितले, फॉर्मल एज्युकेशन कसं आहे किंवा त्यामध्ये आणखी काय काय कॉस्ट कमी कशा पद्धतीने केली जाऊ शकते. मग इथे त्यांनी पुढचा स्टडी जो केला तो मेथोडॉलॉजी ऑफ एज्युकेशन, म्हणजे काय की कुठल्या मेथड्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता. तर त्यामध्ये लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन टू गॅदर अँड मोर बुक्स टू स्टडी. नाउ स्टुडंट्स आर फाउंड मोर बर्डन विथ स्टडी. म्हणजे काय होतं की खूप सारे सोर्सेस तुमच्याकडे आहेत, पण नक्की कुठलं नॉलेज घ्यावं किंवा खूप जास्त बर्डन झालंय. पूर्वी कसं होतं, एक टेक्स्ट बुक असायचं, क्लासमध्ये जे घेतलंय तो सिलेबस आहे तेवढं स्टडी केलं की संपलं, तुमचा जो एरिया आहे स्टडीचा तो संपत होता. पण आता एक टॉपिक टीचरांनी जरी घेतला तरी तुमचं सॅटिस्फॅक्शन होईलच असं नाही. खूप जास्त मीडिया तुमच्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यावर भरपूर सारे रिसोर्सेस तुम्हाला अलोकेट केलेले आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही आणखी लर्निंग करू शकता, स्टडी करू शकता. त्यामुळे काय झालंय की ग्रास्पिंग मटेरियल वाढलं आणि त्यामुळे तुमचे जे हे आहेत बर्डन जे आहे ऍज अ स्टुडंट, तर ते तुमचं आणखी इन्क्रीज झालेलं आहे. हा एक त्यामध्ये डिफरिंग ट्रेंड आहे. काही काही वेळेस तुम्ही कन्फ्युज पण होता की मॅडमने शिकवताना हे सांगितलं होतं आणि मग मी जर सर्चिंग केलं तर त्यामध्ये हे सापडतंय. पण त्यातलं आपल्याला बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायची असते. एक लक्षात ठेवा, अजिबात बर्डन वगैरे घ्यायचं नाहीये आपण. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम जरी आली किंवा एज्युकेशन मध्ये कुठलाही मोड असेल तर तो आपल्याला ती लर्निंग प्रोसेस एन्जॉय करता आली पाहिजे, असं त्यांनी शेवटी सांगितलंय. हावेवर सो मच एफर्ट्स आर बीइंग पुट इन टू मेकिंग द लर्निंग प्रोसेस अन एन्जॉयबल वन. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये एन्जॉय करता यायला हवा. आपल्याला मेन थीम समजणं अपेक्षित असतं. कुठल्याही सब्जेक्ट रिलेटेड जेव्हा आपण नॉलेज घेतो तर तुम्हाला ते नॉलेज प्रोव्हाइड करणारे, सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे टीचर्स असतील, अदर कोणते सोर्सेस असतील, ते काय करतात की प्रत्येक जण आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय करतो, तो पॉइंट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. फक्त मेन थीम, मेन कॉन्सेप्ट आपण काय करायचे आहे समजून घ्यायचे आहे. त्यामुळे इथे बर्डन कमी होईल आणि तुम्हाला त्यामध्ये एन्जॉय मिळेल. सो yet another conflicting tendency can be found in the results. Conflicting tendency आणखी कुठली आहे? Roughly in every part of the country, a problem that has been raised is that the type of education followed by the educational system in India does not always result in offering jobs to the graduates. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याचं काय रोल आहे, एज्युकेशनल सिस्टीम जी आहे इंडियामध्ये, तर ती तुम्हाला जॉबची अश्युरिटी नाही देऊ शकत. तुम्ही ग्रॅज्युएट झालात आणि तुम्हाला 100% जॉब मिळणार, तर अशा पद्धतीची प्रोव्हिजन आपल्याकडे नाही. फक्त काय बोलते की एज्युकेशन घ्या, एज्युकेशनमुळे नॉलेज मिळेल. पण ही कॉन्फ्लिक्टिंग टेंडन्सी आहे की आपल्याला रिझल्ट मिळत नाही, म्हणजे आपलं फायनल जे आउटपुट आहे ते अजूनपर्यंत मिळत नाही, कारण की तशी सिस्टीम इंडियामध्ये नाही. ग्रॅज्युएट झालात आणि तुम्हाला जॉब मिळेल याची अश्युरिटी ते एज्युकेशन सिस्टीम तुम्हाला देत नाही. डज नॉट प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ एनी अश्युरन्स दॅट दे विल गेट अ जॉब ऑन completion of their educational degrees. Now, however, jobs are definitely being generated by the medium of internet. रायटिंग आर्टिकल्स, इंटरनेट तुम्हाला अशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. इंटरनेट जे आलं किंवा टेक्नॉलॉजीने काय केलं की आर्टिकल्स लिहिण्यासाठी, वेब डिझायनिंग, अगदी तुम्ही आतापर्यंत तो हा टिकटॉकचा चॅनल बंद केला, काही लोक त्याच्यावर पण पैसे कमवत होते व्हिडिओज तयार करून. म्हणजे काय केलं, इंटरनेटने ह्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या. प्रोग्रामिंग असेल, वेब डिझायनिंग असेल, अशा पद्धतीचे ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या ऑफर करते इंटरनेट तुम्हाला. पण इंडियन एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती मात्र एखादी डिग्री घेतल्यावर जॉब मिळेल याची अश्युरिटी देत नाही. एज्युकेशनल सेक्टर इन इंडिया हॅज रिसीव्ड सिग्निफिकंट अटेन्शन फ्रॉम डिफरंट क्वार्टर्स लाईक द इन्व्हेस्टर्स, पॉलिसी मेकर्स अँड मीडिया.
म्हणजे हे जे सेक्टर आहे त्याचं अटेन्शन कशावर आहे, तर इन्व्हेस्टर्सवर किंवा पॉलिसी मेकर्स, नवीन नवीन पॉलिसी ज्या आणल्या जातात किंवा मीडियाचा कसा वापर करून घ्यायचा. इट इज फिल्ड विथ द पॅशन अँड ऑल द एन्थुझियाझम ऑन वन हँड अँड मेनी अनएक्सेप्टेड ऑन द अदर. म्हणजे बरीच अशांतता तुम्हाला इथे दिसेल की सॅटिस्फाईड असं फार लोक दिसणार नाहीये. त्यांचं जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो जरा डिफरंट आहे एज्युकेशन सेक्टरचा. सो त्यामध्ये आपण बघू शकतो की एज्युकेशन प्रोसेस कशी आहे, इंटरनॅशनलायझेशन ऑफ द एज्युकेशन प्रोसेस. आपण हे बघूया. आय थिंक आपण इथे एक ब्रेक घेऊया, मग पुढचा पार्ट कंटिन्यू करू पुढच्या लेक्चरला, कारण की इथे खूप जास्त होईल. आपण बरीच वेळचं कंटिन्युअसली घेतोय, त्यामध्ये काही अडचणी नसाव्यात असं मी अपेक्षित ठेवते. कारण की सगळा पार्ट तुमच्या माहितीचा, बँकेच्या सर्व्हिस तुम्ही घेता, इन्शुरन्सच्या पॉलिसीज काय आहेत, बँकिंग सेक्टर कशा पद्धतीने तुम्हाला फंड्स अलोकेट करतात, त्याचे ट्रेंड्स काय आहेत, हे सगळं आपलं पाहून झालंय. आता या पुढचा जो पार्ट आहे तो लास्ट पार्ट आपला, मला वाटतं 4th युनिटचं शेवटचं एक लेक्चर होईल अजून, आणि त्यानंतर आपला सिलेबस संपणार आहे. सो इथे थांबूया. थँक्यू सो मच वन्स अगेन.